साडीचा पदर मी बरोबर काढते की हा उलटा आहे? एवढं माप बरोबर आहे का काष्टा काढायला? काय समजतच नाहीये यार. पदर असा इथून आत फिरवून घेतला तर इथे येईल का, असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडतो आणि मग नऊवारी साडी नेसावीशीच वाटत नाही. नमस्कार मंडळी, बऱ्याच शूटसाठी मी नऊवारी साडी नेसत होते आणि जेव्हा स्वतःहून नेसायची वेळ येते तेव्हा मग आपल्या सगळ्यांची तारंगळ उडते, कारण आपल्याला नऊवारी साडी कशी नेसायची, काय पद्धत वापरायची तीच समजत नाही. आज मी तीच तुमच्यासोबत स्टेप बाय स्टेप शेअर करणार आहे. स्टेप नंबर 1, तुम्हाला आधी नऊवारी साडीचा जो पदर आहे तो छान काढून घ्यायचा आहे आणि त्याला पिनअप करायचा आहे. म्हणजेच काय तर नऊवारी नेसायची घाई नाही करायची आहे, आधी पदर काढून घ्यायचा आहे. कारण पदर एकदा तुम्ही काढला की बाकीची पूर्ण साडी तुमची इझिली ड्रेप करून होणार आहे. आता पदर कसा काढायचा याची इझी स्टेप्स पण मी तुम्हाला सांगते. हा जो शोल्डरवर आपल्या बॉर्डर येत असतो, म्हणजे जो असा आपण घेतो तेव्हा शोल्डरवर जो बॉर्डर येतो तो बॉर्डर असा समोर ठेवायचा आणि त्याच आकाराच्या तुम्हाला अशा प्लेट्स बनवायच्या आहेत. त्याच्यापेक्षा जास्त आकाराच्या प्लेट्स बनवू नका, नाही तर मग ते बरोबर बनत नाही. अशा त्याच आकाराच्या तुम्ही प्लेट्स बनवत गेलात की मग बघा जी बॉर्डर आपल्या वर येणार आहे, म्हणजे अशी जी वर बॉर्डर येणार आहे ती एकदम बरोबर येते. तर असा पदर तुमचा थोडासा सेट जरी झाला की लगेच त्याला आधी पिन करून घ्यायचा आहे आणि मग बाकीचा पदर सेट करायचा आहे. आता हे तुम्ही सिक्युअर केलं की ह्याच्यानुसारच तुम्हाला बाकीच्या ज्या प्लेट्स आहेत त्या एक एक करून काढता येतील आणि तुमचा पदर जो आहे तो मागे पुढे जाणार नाही. सो आता छान हा पदर मी सेट केलाय आणि त्याला तुम्ही बघू शकता जागोजागी मी पिनअप केलेला आहे. अँकल पर्यंतच्या लेंथ पर्यंतचा पदर हा मी सेट करून घेतलेला आहे पिनांनी आणि इथे बघू शकता इथे माझा शेवटचा पिन आहे. स्टेप नंबर 2, साडी जिथून सुरू होते तिथून तुम्हाला असं 1.5 मीटरचं माप घ्यायचंय. 1.5 किंवा 2 मीटर पण तुम्ही घेऊ शकता अकॉर्डिंग टू युअर हाईट. जो पॉईंट तुम्ही 1.5 मीटरचा होता तो लक्षात ठेवायचा असा हाताने आणि मग ती साडी अशी गुंडाळून इथे तुम्हाला छान गाठ मारायचे. अशी डबल गाठ मारल्यानंतर तो असा आतमध्ये टाकून द्यायचा. स्टेप नंबर 3, तुम्ही जो 1.5 मीटरचा भाग काढलेला होता तो तुम्हाला जो आहे त्याचं प्लीट्स करायचं आहे. प्लीट्स करण्याची पण एक सोपी पद्धत सांगते, कशी आहे ती चला बघूया. स्टेप नंबर 3 मध्ये तुम्हाला असे साडीचे 2 पार्ट झालेले बघायला मिळतील. आता हा जो एका साईडचा भाग आहे जो आपण 1.5 मीटर सोडला होता तो असा पायाभोवती गुंडाळून घ्यायचा, असा अँकल पर्यंत आला पाहिजे बॉर्डर, आणि मग जी ही उरलेली साडी आहे याला आपण प्लीट्स करणार आहे. आता अशी तुम्हाला साडी इथे दिसते. हा जो मागचा भाग असतो ह्याचा बॉर्डर हा इथे आला पाहिजे, त्यानुसार तुम्ही ह्याला असं प्लीट करून घ्यायचं. अकॉर्डिंग टू बॉर्डर तुम्हाला हे असं छान ऍडजस्ट करून घ्यायचंय. इथे हा वरचा भाग आहे, इथे पिन लावून ह्याला सिक्युअर करून घ्यायचंय. याने काय होईल, बसताना उठताना जर साडीचा हा काष्टा निघाला तर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम होणार नाही. तुम्ही अशा पद्धतीने मग ह्याला मागच्या बाजूला घेऊन जायचंय आणि इथे मधोमध ह्याला टक करायचंय. आता हे टक केल्यानंतर तुम्ही इथे बघितलं असेल इथे थोडा ना असा फुगीर भाग दिसतो, तर तो तुम्ही कसा घालवू शकता. एक छोटासा सेफ्टी पिन घ्यायचा आणि मग हा जो भाग आहे त्याला आतल्या बाजूने सुद्धा पिनअप करून घ्यायचा. म्हणजे काय होईल, बॅकला जो असा फुगीर भाग दिसतो तो दिसणार नाही आणि तुमचा हा जो प्लेट्सचा भाग आहे तो पण एकदम सेट होऊन जाईल. ही झाली आपली तिसरी स्टेप. स्टेप नंबर 4, तुम्ही जो पदराचा भाग आता काढून ठेवलेला होता तो तुमच्या पायाच्या मागून तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुमच्या शोल्डरवर पिनअप करून घ्यायचा आहे. आता हा जो पदर तुम्ही सेट केलेला होता तो असा पायाभोवती गुंडाळून घ्यायचा आहे. पायाभोवती गुंडाळून मागून असा तुम्हाला तो पुढे घेऊन यायचा आहे आणि इथे जे आहे हा जो ढिगाळ भाग आहे तो थोडासा कमी झाला पाहिजे, जास्त नाही, कारण तो अँकल पर्यंत असा तुम्हाला सोडून द्यायचा आहे. ओके, आता इथे जो झोळ्यासारखा भाग झालाय त्याचं करायचं काय ते आता नेक्स्ट स्टेप मध्ये सांगते, पण त्याआधी तुम्हाला पदर सेट करून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने एवढ्या लेंथला तुम्हाला पदर ठेवायचा आहे आणि हा जो पिन आहे तो इथे लावून तुम्हाला सिक्युअर करायचा आहे शोल्डरला, आणि जो दुसरा पिन असेल तो तुम्हाला अशा पद्धतीने मागे घेऊन इथे तुम्हाला बॅकला लावायचा. स्टेप नंबर 5 असणार आहे ती म्हणजे एक हॅक आहे. जेव्हा तुम्ही पदराचा भाग हा पायाकडच्या भागाला पिनअप करायला जाता त्यामुळे चालताना तुमची साडी फाटण्याची खूप शक्यता असते. मग ती कशी टाळायची, तर त्यासाठी एक इझी हॅक सांगते. तुमची जी लेगिन्स आहे त्याला तुम्ही जो आतला भाग आहे साडीचा तो पिनअप करून घ्यायचा आहे, जेणेकरून तुमची साडी खेचली जाणार नाही, साडी मेन म्हणजे फाटणार नाही. स्टेप नंबर 6 सांगण्याआधी एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. जेव्हा तुम्ही साडी नेसता, नऊवारी साडी खास करून, तेव्हा लेगिन्स जी असते ती कोणत्या रंगाची निवडावी किंवा कशी लेगिन्स घालावी हा बऱ्याच जणांना प्रश्न असतो. जर तुमची साडी टिश्यूची असेल किंवा चंदेरी असेल, म्हणजे ज्या साड्या जास्त ट्रान्सपरंट असतात त्यामध्ये तुम्हाला ज्या रंगाची साडी आहे त्याच रंगाची लेगिन्स ही वापरायची आहे. खास करून ह्या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यायचं नाही, तर ते ट्रान्सपरंट दिसलं की ते खूप वाईट दिसतं.
आणि जर तुमच्या साड्या अशा सॉलिड रंगाच्या असतील, डार्क कलर असतील, तर तुम्ही ब्लॅक कलरची लेगिन्स जशी मी आता वापरली होती तशी तुम्ही वापरू शकता, ज्या मिंत्रावर किंवा इतर ऑनलाईन साईट्सवर इझिली अवेलेबल असतात. पण त्याचा कपडा हा जाड असायला हवा, जेणेकरून तुम्हाला साडी नेसताना किंवा आतमध्ये जे तुम्ही घातलंय ते कम्फर्टेबल वाटेल. आता स्टेप नंबर 6 काय आहे ती तुम्हाला सांगते. ती म्हणजे पदराचा हा जो भाग आहे, आतला भाग, तो असा खेचून तुम्हाला घ्यायचा आहे आणि मागे जो तुम्ही असा काष्टा काढलेला आहे त्याच्या आतमध्ये हा तुम्हाला पिनअप करून घ्यायचा आहे. त्याने तुम्ही बघू शकता असा बॉर्डर आणि असा प्लीट्सचा लुक इथे तुम्हाला हिपला मिळतो. पदर असा टाईट झालेला आहे आणि मागच्या बाजूने असा काष्टासोबत तो बॉर्डर सुद्धा आलेला आहे. स्टेप नंबर 7 असणार आहे फिनिशिंग. तुमच्या साडीला एक फिनिशिंग सुद्धा असली पाहिजे, कारण नेसलं म्हणजे ती सेट होते असं नाही. आता फायनल स्टेप आहे की तुम्ही टॉप टू बॉटम साडी सेट करून घ्या आणि मग लास्टला हा जो पल्लू मी तुम्हाला लॉंग ठेवायला सांगितला होता तो तुम्ही अशा पद्धतीने हातावर सुद्धा घेऊ शकता. म्हणजे असं वाटेल की तुम्ही शेला घेतलाय आणि त्याचा असा सुंदरसा लुक येऊ शकतो. जर तुमच्याकडे शेला नसेल तर. आता माझ्याकडे शेला आहे तर आपण याला शेल्यासोबत स्टाईल करणार आहोत. आता शेल्याला सुद्धा मी आधीच प्लीट्स करून घेतलेला होता, जसं आपण निर्या काढून घेतो तसंच. आणि मग तुम्ही हा असा खांद्यावर सुद्धा घेऊ शकता स्टाईल म्हणून, किंवा हा शेला जो आहे तो तुम्ही एका बाजूने खांद्यावर म्हणजे दुसऱ्या बाजूने तुम्हाला असा मागून पदराच्या आतून काढायचा आहे आणि असा तुम्ही याला हातावर सुद्धा घेऊ शकता. सो असं वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला जसं आवडेल तुम्ही शेला स्टाईल करू शकता. एक शेवटची पद्धत सांगते शेला स्टाईल करण्याची, ती म्हणजे दोन्ही हातावर जसं आपण युजली घेतो, म्हणजे कॅरी करायला अगदी सोपं, अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही शेला स्टाईल करू शकता. जर तुम्ही जवळच्या व्यक्तीच्या लग्नासाठी ही नवारी ड्रेप करत असाल तर अशा पद्धतीचा शेला नक्की घ्या, त्याने एक रॉयल लुक येतो. आणि जर तुम्ही फक्त मैत्रिणीच्या किंवा जवळपासच्या लग्नात चाललेला असाल तर तुम्ही नॉर्मल नवारी जरी ड्रेप केली छान कमरपट्टा लावून तरी त्याला एक छान लुक येतो. तर अशा पद्धतीने तुम्ही 6 वारीची इझिली 7 स्टेपमधून या नवारी नेसू शकता. कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा, किंवा अजून वेगळ्या पद्धतीची नवारीचा ट्युटोरियल मी तुमच्यासाठी घेऊन यावा असं तुम्हाला वाटत असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा.